मी राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी आता येत्या 21 डिसेंबरला होणार आहे आणि त्यामुळे निवडणुकीचे निकाल आता 21 डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं घेतलाय। राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचा निकाल दिलाय। काल मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर होणार आहेत। तसंच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येतील। तसंच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता देखील 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील असं न्यायालयानं सांगितलंय। खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल। पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। मला आश्चर्य वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरासं आश्चर्य वाटलं, कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशनबद्दल त्यांच्या मनात कटुता असेल तर मग त्या इलेक्शन कमिशनवर सामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न उभा राहतो। दरम्यान या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मात्र कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतच केलंय। कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय दिलेला आहे, एकतर्फी तो चांगला निर्णय आहे। कारण एकाच शहरामध्ये एक निवडणूक उद्या आज होते, त्याचा निकाल उद्या लागणार, बाकीच्या निवडणुका 20 दिवसानंतर होणार। त्या निकालाचा परिणाम त्या नव्याने होणाऱ्या निवडणुकींमध्ये वार्डाच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो, म्हणून कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। मला तरी हा निर्णय योग्य वाटतो। आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा ही मागणी कालच केली होती की तुम्ही निकाल हे राखून ठेवा।